वरिष्ठ नेते जीवाचं पाणी करत आहेत. तुम्ही फक्त तुमचा बूथ सांभाळा. आपण आपलं बूथ जिंकायचे, भारतीय जनता पार्टीला आपलं यश मिळवून द्यायचंय, असं आवाहन महाराष्ट्र राज्याचे निवडणूक प्रमुख तथा भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी हिंगोलीत केलंय. काय म्हणालेत भाजप नेते रावसाहेब दानवे, पाहूयात. आज मी आलो, उद्या अजून कोणी येईल. अमित भाईचा दौरा 1 तारखेला, आत्ता परवा अमित भाई येऊन गेले. आम्ही नागपूरला सभा घेतली. असेच तुमच्यासारख्या कार्यकर्त्याची आम्ही संभाजीनगरला घेतली. तुमच्यातले काही आले असतील संभाजीनगरला. त्याच्यानंतर आम्ही नाशिकला घेतली, नंतर कोल्हापूरला गेलो, आता याला ठाण्याला आहे, कोकणात आहे. अरे वरिष्ठ नेते जीवाचं पाणी करू राहिलेत आणि आपल्या कार्यकर्त्यांना किती फक्त आपला बूथ सांभाळायचा आहे. पहा, आता मी आज इथं आलो ते फक्त तुम्हाला एकच सांगायसाठी की भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी 2 महिने तुम्हाला आपल्या बूथवर काम द्यायचं. तुम्ही बूथचे प्रमुख आहेत सगळेजण. आपलं बूथ जिंकायचं आहे आणि भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी यश मिळवून द्यायचं आहे, हे सांगण्यासाठी मी आज तुमच्या गावात आलो. पहा, महाराष्ट्रातले आमचे दौरे चालू आहेत. मी फक्त मागच्या काळात हिंगोलीला येऊन गेलो नाही तर मी नांदेडला गेलो, मी लातूरला गेलो, मी धाराशिवला गेलो, मी संभाजीनगरला गेलो, मी जालन्यात तर सभा मी नेहमीच घेतो, बूथ प्रमुखाचा मेळावा घेतो. आता आमदार सांगील तेव्हा नाही, मला वरचा आदेश येईल तेव्हा नाही, मी माझ्या गावातलं बूथ सांभाळील आणि जेवढे काही बूथ माझ्या गावात असतील तेवढे बूथ प्रमुख बोलून मी त्यांना कामाला लावून एवढी आज थोनगाठ बांधून बाहेर जायचं आहे. पहा, मला असं वाटतं की याच्यापेक्षा जास्त सांगण्याची गरज नाही, कारण तुम्ही काही नवीन कार्यकर्ते नाही आहेत. फक्त सगळेजण एकत्र आल्याच्या नंतर एक ताकद दाखवायची आहे की नाही आम्ही आहे. जे मागच्या 19च्या निवडणुकीत होतो तीच धमक, तीच ताकद आज आमच्यात बी आहे. हे चित्र या निवडणुकीत तुम्ही दाखवून द्या, एवढीच आपल्याला मी आग्रहाची विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो.